साईबाबांवरील श्रद्धा, भक्ती आणि आनंदाचा सुरेल संगम असा साई भंडारा उत्सव भोनेमाळ परिसरात अत्यंत उत्साहात आणि धार्मिक वातावरणात पार पडला। हजारो भाविकांनी उपस्थित राहून भजन, कीर्तन, फटाक्यांची आतिषबाजी आणि महाप्रसादाचा लाभ घेत साई भक्तीचा आनंद लुटला। उद्योजक विशाल वसंतराव कांबळे हे साईबाबांचे भक्त असून दरवर्षी आपल्या घरी साई भंडारा साजरा करतात। साईबाबांच्या कृपाशीर्वादाने या वर्षीचा उत्सव विशेष भव्यतेने संपन्न झाला। श्री संत गजानन महाराज शेगाव भक्त दिलीप सुतार आणि त्यांच्या इचलकरंजी सहकाऱ्यांनी संगम लोकधारा सांस्कृतिक कला प्रतिष्ठान कोरोची मार्फत समाज प्रबोधनपर भजन सादर केले। त्यानंतर हरिभक्त पारायण प्रथमेश महाराज इंदुलकर यांचे प्रवचन भाविकांना आध्यात्मिक आनंद देणारे ठरले। रात्री सर्वांचे लक्ष वेधून घेणारी नेत्रदीपक आतिषबाजी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले, तर माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। या महाप्रसादाचा 4000हून अधिक भाविकांनी लाभ घेतला। उत्सवाचे स्वागत श्रीमती सरुबाई वसंतराव कांबळे यांनी केले। कार्यक्रमाला रंगामामा सावंत, झाकीर मुजावर, भाजप पश्चिम अध्यक्ष शशिकांत मोहिते, माजी नगरसेवक मनोज साळुंके, प्रदीप दुत्रे, सुकुमार पाटील, उद्योजक राजू बडे, अशोक सुतार, अनिल ठाणेकर, चंद्रकांत भोपळे, काशीनाथ बावडेकर, शिवाजी पाटील, अविनाश वासुदेव, रवी वासुदेव या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली, तर खाटीक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी ज्ञानेश्वर धुमाळ, सतीश घोरपडे, मंगेश लोकरे, जीवन उदळेकर, दीपक पाटील, युवराज कमतमुरे, जितेंद्र बुगड, संजय भोसले, अभि पुजारी तसेच परिसरातील तरुण मंडळींनी परिश्रम घेतले। या धार्मिक सोहळ्यात परिसरातील महिला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्तिसागराचा आस्वाद घेतला आणि साईबाबांच्या चरणी कृतार्थता व्यक्त केली।